हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 7th स्टँडर्डचा सायन्सचा 11th लेसन सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम याचा एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहोत. याच्या एक्सप्लेनेशनचे एकूण 3 पार्टमध्ये मोठं आहे लेसन. एक्सप्लेनेशनचे 3 पार्टमध्ये व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेले आहेत, पण मला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्यात की एक्सरसाइज सॉल्व्ह करून हवे, तर मी आता तुम्हाला एक्सरसाइजचे व्हिडिओ बनवणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या फर्स्ट क्वेश्चनला. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज सेल. या चारही प्रश्नांची आन्सर तुम्हाला मी तुमच्या बुकमध्येच मार्क करून देणार आहे. बघा, व्हॉट इज सेलचा आन्सर तुम्ही पेज नंबर 71 पहिलंच पेज आहे या लेसनचं. इथे बघा, दुसऱ्या पॅसेजमध्ये सेकंड पॅसेजमधली सेकंड लाईन, द सेल इज अ फंडामेंटल स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. व्हॉट इज सेल, त्याचं हे आन्सर आहे. द सेल इज अ फंडामेंटल स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. शक्यतो तुम्ही कधीही जेव्हा एखादा एक्सरसाइज सॉल्व्ह करत असाल सायन्सचा, तेव्हा सगळ्यात जास्तीत जास्त आन्सर्स बुकमधले शोधण्याचा प्रयत्न करा. ही तुम्हाला सवय लागते आणि ही सवय तुम्हाला 10th स्टँडर्डला वगैरे उपयोगी पडते. कारण 10th स्टँडर्डला तुम्ही डायजेस्ट किंवा अजून कशामधलेही क्वेश्चन आन्सर पाठ करत असाल तर त्याच्यापेक्षा जास्त भर हा बुक्सवर त्या क्वेश्चनला असतो. म्हणजे लेसनमध्ये काहीही विचारू शकतात, त्यामुळे लेसन रिडिंगला पण जास्त महत्व द्यायचं आहे आणि कोणत्याही क्वेश्चनचा आन्सर लेसनमध्ये शोधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. ही चांगली सवय तुम्ही तुमच्यामध्ये लावून घ्या. सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन आहे, नेम द डिफरंट ऑर्गॅनेल्स इन द सेल. बघा, डिफरंट ऑर्गॅनेल इन द सेल हे पण आपण आन्सर बुकमध्येच बघूया. पहा, पेज नंबर 74 वरती तुम्ही जे पहिला हा कॉलम आहे बघा, फ्रेम आहे, या फ्रेम मध्ये डी आहे बघा, सेल ऑर्गॅनेल. दीज मेनली इन्क्लूड द न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी बॉडीज, लायसोझोम्स, मायटोकॉन्ड्रिया, वॅक्युल्स, प्लास्टिड्स एक्सेट्रा. अँड प्लांट सेल कंटेन क्लोरोप्लास्ट. फक्त प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट एक्स्ट्रा असतं. हे आन्सर येईल तुमचं क्वेश्चन 2चं. आता क्वेश्चन थर्ड बघूया. क्वेश्चन थर्ड आहे, व्हॉट इज मायक्रो ऑर्गॅनिझम. बघा, परत 74 पेजवरतीच या. 74 पेजवरती खालून दुसरा पॅसेज पहा. 74 पेजवरचा खालून दुसरा पॅसेज बघा. इथे याच्यामध्ये सेकंड लाईन, the organisms which cannot be seen with eyes but can only be observed under microscope are called microorganism. बघा, हे सेकंड ज्या पॅसेज आहे खालून दुसरा, त्यातल्या ह्या 2 लाईन, the organelle which cannot be seen with our eyes but can only be observed under microscope are called microorganism. डी बघूया क्वेश्चन काय आहे. फोर्थ क्वेश्चन आहे, विच आर द फॉलोइंग टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचे वेगवेगळे टाइप्स तुम्हाला सांगायचे आहे. बघा, इथे पेज नंबर 76 वरती यायचं आहे. हा ग्रीन कलरचा एक कॉलम आहे पहा. अकॉर्डिंग टू शेप अँड लाईफ प्रोसेस मायक्रो ऑर्गॅनिझम आर क्लासिफाईड ॲज अल्गी, फंगी, प्रोटोझोआ, बॅक्टेरिया अँड व्हायरस. बघा, according to shape and life process the microorganism are classified as algae, fungi, protozoa, bacteria and virus. तुम्ही टेक्स्टबुक मध्ये टिक करून घ्या आणि नंतर व्यवस्थित त्याच्या प्रमाणे तुमचे हँडरायटिंग काढा. 76 पेजवरती बघा, इथे आन्सर आहे. पुढे फिल इन द ब्लँक्स बघूया. पहा, पुढे फिल इन द ब्लँक्स सांगितलेले आहेत तुम्हाला. फर्स्ट आहे, द ऑर्गॅनेल्स कॉल्ड द डॅश डॅश इज प्रेझेंट इन प्लांट सेल ओनली. बघा, प्लांट सेलमध्ये फक्त क्लोरोप्लास्ट असतं. क्लोरोप्लास्ट हे फर्स्ट फिल इन द ब्लँक्स आहे. नंतर आहे, गार्बेज इज कवर्ड इन टू डॅश डॅश बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे गार्बेज आहे हे मायक्रो ऑर्गॅनिझम पासून काय होतं, कन्व्हर्टेड, कशामध्ये कन्व्हर्ट होतं, गार्बेज इज कन्व्हर्टेड इन टू फर्टिलायझर. सेकंड आहे फर्टिलायझर. थर्ड आहे, इन द सेल फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ. म्हणजे प्लांटमध्ये फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होते कशाच्या मदतीने, क्लोरोप्लास्ट. अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इज नेसेसरी फॉर द स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. कशासाठी लागतो आपल्याला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप, मायक्रो ऑर्गॅनिझमची स्टडी करण्यासाठी. फोर्थ आहे मायक्रो ऑर्गॅनिझम. पहिला आहे क्लोरोप्लास्ट, सेकंड फर्टिलायझर, थर्ड सुद्धा आहे क्लोरोप्लास्ट आणि फोर्थ आहे मायक्रो ऑर्गॅनिझम. पुढे तुम्हाला राईट, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन अस, प्लांट सेल, अॅनिमल सेल आणि प्रोकॅरोटिक आणि युकॅरोटिक. चला आपण बघूया डिफरन्स काय आहे. बघा, प्लांट सेल, अॅनिमल सेल. Plant cell has cell wall. Animal cell wall is absent in animal cell. बघा, फर्स्ट आहे, प्लांट सेल has cell wall. Cell wall is absent in animal cell.
सेकंड आहे प्लांट सेल हॅज डेफिनेट शेप. सेल वॉलमुळे प्लांट सेलला हा डेफिनेट शेप असतो. ॲनिमल सेल डू नॉट हॅव डेफिनेट शेप. थर्ड आहे प्लांट सेल हॅज वन बिग व्हॅक्यूल. प्लांट सेलमध्ये एक मोठं व्हॅक्यूल असतं, आपण पाहिलेलं आहे. ॲनिमल सेल हॅज मेनी स्मॉल व्हॅक्यूल्स. ह्याला एक मोठंच व्हॅक्यूल असतं प्लांट सेलमध्ये, ॲनिमल सेलमध्ये छोटे छोटे असतात. प्लांट सेल हॅज क्लोरोप्लास्ट. ॲनिमल सेल डू नॉट हॅव क्लोरोप्लास्ट. प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असतं फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी, पण ॲनिमल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट ॲब्सेंट असतं. पहा, हे आहे. हे तुम्हाला हेच आन्सर तुम्हाला अजून एका क्वेश्चनचं आहे. फोर्थ क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. डिस्क्राईब अँड स्केच अँड डिस्क्राईब इन युअर ओन वर्ड द प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. तुम्हाला स्केच काढून प्लांट सेल आणि ॲनिमल सेल डिस्क्राईब करायचं आहे. जेव्हा प्लांट सेलचं स्केच काढाल तेव्हा हे 4 पॉईंटनी प्लांट सेल डिस्क्राईब कराल. ॲनिमल सेलचं स्केच काढाल तेव्हा ॲनिमल सेल हे 4 पॉईंट लिहून डिस्क्राईब कराल. फोर्थ क्वेश्चन आहे, सांगणारच आहे पुढे तो आला की. सेकंड आहे प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल. बघा, रायबोझोम्स आर स्मॉल इन प्रोकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेलमध्ये रायबोझोम्स आर लार्ज. बघा, सगळ्यात पहिलं रायबोझोम्स आर स्मॉल, रायबोझोम्स आर लार्ज. सेकंड आहे अ सिंगल लेंथ ऑफ डीएनए इज प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल. अ सिंगल लेंथ ऑफ डीएनए इज प्रेझेंट इन युकॅरियोटिक सेल. सेव्हरल लेंथ ऑफ डीएनए इज प्रेझेंट. बघा, इथे सिंगल लेंथ डीएनए, इथे सेव्हरल लेंथ ऑफ डीएनए आहे. इथे रायबोझोम्स आर स्मॉल, रायबोझोम्स आर लार्ज. No other cell organelles are present in prokaryotic cell. No other cell organelles are present in eukaryotic cell. Several organelles are present. बघा, मी तुम्हाला सोपे लक्षात ठेवायला इझी आणि बाय हार्ट करायला सुद्धा इझी असे पॉईंट देत आहे. आणि इथे प्रोकॅरियोटिक मध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे, बॅक्टेरिया, ब्रू ग्रीन अल्गी. आणि इथे आहे युकॅरियोटिक मध्ये अमिबा अँड ऑल प्लांट ॲनिमल सेल. हे 4 पॉईंट आहे. इथे आपण काय केलेलं आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अस मधले दोन्ही एक्सप्लेन केलेले आहेत. आता फोर्थ क्वेश्चन बघूया. फोर्थ आहे स्केच अँड डिस्क्राईब इन युअर ओन वर्ड द प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. मी तुम्हाला आधीच सांगितलं डिस्क्राईब काय करायचं, जे तुम्ही डिफरन्स लिहिले आहेत तेच 4 पॉईंट डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचे आहेत. आता तुम्हाला फिगर कोणती काढायची मी दाखवते. बघा, 73 पेजवरती इथे तुम्हाला दिलेले आहेत प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. हे तुम्ही स्केच काढायचं आहे आणि डिस्क्रिप्शन काय लिहायचं आहे, जो आपण डिस्टिंग्विश बिटवीन लिहिलेला आहे, बिटवीन डिफरन्स लिहिलेला आहे, त्याचेच पॉईंट प्लांट सेलचे प्लांट सेलच्या खाली लिहा, ॲनिमल सेलचे ॲनिमल सेलच्या खाली लिहा. फिफ्थ क्वेश्चन बघूया. एक्सप्लेन द यूज अँड द हार्मफुल इफेक्ट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझमचे युजफुल आणि हार्मफुल इफेक्ट लिहूया आपण आता. सगळ्यात पहिले युजेस बघूया. सम मायक्रोऑर्गॅनिझम आर युजफुल इन द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये काही मायक्रोऑर्गॅनिझम मदत करतात. मायक्रोब्स प्रेझेंट इन सॉइल मेक सॉइल फर्टाईल. मायक्रोब्स मधले जे सॉइल मधले जे मायक्रोब्स आहेत ते काय करतात, सॉइल फर्टाईल करतात. थर्ड आहे मायक्रोब्स आर युज्ड इन प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन. वॅक्सिनचे सुद्धा प्रोडक्शनसाठी मायक्रोबचा यूज केला जातो. फोर्थ आहे मायक्रोब्स आर युजफुल फॉर सिवेज डिस्पोजल. म्हणजे आपल्याला सिवेजचे डिस्पोजल करण्यासाठी मायक्रोबचा यूज होतो. हे झाले युजेस. आता हार्मफुल इफेक्ट बघा. डिसीजेस प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आर कॉल्ड पॅथोजन्स. म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला आजार देतात त्यांना आपण पॅथोजन्स म्हणतो. पॅथोजन्स आर रिलीज इन द एअर अँड स्प्रेड डिसीजेस. असे जे पॅथोजन्स आहेत ते एअरमध्ये स्प्रेड झाले आणि आपण ब्रिदिंगद्वारे ते आत घेतले तरी सुद्धा डिसीज हे स्प्रेड होतात. सम मायक्रोब्स स्पॉइल्ड फूड. काही मायक्रोब्स आपलं फूड आहे ते खराब करतात. मायक्रोब्स दॅट कॉज डिसीजेस लाईक मलेरिया, डेंग्यू, एलिफंटासिस एक्सेट्रा गेन एंट्री इन टू ह्युमन बॉडी थ्रू अ बाईट ऑफ फिमेल मॉस्किटो. म्हणजे हे जे मायक्रोब्स आहेत, मायक्रोब्स दॅट कॉज डिसीजेस लाईक मलेरिया, डेंग्यू आणि एलिफंटासिस, हे जे आजार पसरवणारे पॅथोजन्स आहेत याला एंट्री आपल्या शरीरात कशामुळे मिळते, तर फिमेल मॉस्किटो चावल्यामुळे. आपल्याला मॉस्किटो चावल्यामुळे हे एंटर करतात. मॉस्किटो चावल्यामुळे आपण आजार का होतात हे असे, तर त्या मॉस्किटो चावल्यामुळे हे जे पॅथोजन्स असतात ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात. हे झाले युजफुल आणि हार्मफुल इफेक्ट. आता पुढे गिव्ह रिझन बघूया. पहा, गिव्ह रिझन मधलं फर्स्ट आहे डिसीजेस स्प्रेडिंग ऑन अ लार्ज स्केल ड्युरिंग पिरियड ऑफ हेवी रेनफॉल अँड फ्लड. म्हणजे डिसीजेस स्प्रेड होतात हेवी रेनफॉल आणि फ्लड, म्हणजे पूर येतो तेव्हा किंवा खूप पाऊस असतो तेव्हा जास्तीत जास्त डिसीजेस स्प्रेड का होतात. ड्यू टू फ्लड अँड हेवी रेनफॉल वॉटर गेट कंटॅमिनेटेड
म्हणजे फ्लड आणि हेवी रेनफॉलमध्ये वॉटर कंटॅमिनेट होतात. सच वॉटर हॅव्हिंग डिसीजेस कॉझिंग पॅथोजन्स. अशा वॉटरमध्ये डिसीजेस कॉझिंग पॅथोजन म्हणजे असे पॅथोजन्स असतात की ज्याच्यामुळे आपल्याला आजार पसरतात. ड्यू टू स्टँजंट वॉटर मेनी मॉस्किटो ब्रीड ऑन इट अँड कॉज मलेरिया, डेंग्यू एक्सेट्रा. म्हणजे साठलेल्या पाण्यावरती, जे पाणी पावसामुळे किंवा फ्लडमुळे साठून जातं त्या पाण्यावरती मॉस्किटो ब्रीडिंग त्यांची अंडी घालतात आणि अजून मॉस्किटो तयार होतात आणि त्याच्यामुळे मलेरिया, डेंग्यू हे होऊ शकतं. सो म्हणायचं डिसीजेस स्प्रेड ऑन लार्ज स्केल ड्युरिंग पिरियड ऑफ हेवी रेनफॉल अँड फ्लड. हे 3 पॉइंट लिहायचे. सो म्हणायचं आणि हे लिहायचं आहे. बघा पुढे काय, ह्याच्यात तुम्हाला समजलं असेल की फ्लड आणि रेनफॉल जास्त असल्यामुळे पाणी दूषित होतं आणि अशा पाण्यातून आपल्या शरीरामध्ये अनेक हार्मफुल पॅथोजन्स हे जातात आणि तसंच साठलेल्या पाण्यावरती मॉस्किटो तयार होऊन अनेक आजार पसरतात, म्हणून हे वेगवेगळे आजार पसरतात. सेकंड आहे व्हॉट इज पॉसिबिलिटीज ऑफ फूड पॉयझनिंग इफ वी इट स्टेल फूड. म्हणजे आपण शिळं अन्न खाल्लं तर आपल्याला फूड पॉयझनिंग होण्याची पॉसिबिलिटी काच असते. बघा, फंगस ग्रो क्विकली ऑन मॉइस्ट अँड स्टेल फूड. म्हणजे शिळ्या अन्नावरती फंगस लगेच ग्रो होतात. सच मायक्रोब स्पॉइल द फूड. असे जे मायक्रोब्स आहेत ते फूडला स्पॉइल करतात. इटिंग सच स्पॉइलिंग फूड मे कॉज फूड पॉयझनिंग. बघा, फंगस हे लगेच ग्रो होतात शिळ्या अन्नावरती आणि ते फूड खराब करतात आणि असं फूड खाल्ल्यामुळे आपल्याला पॉयझनिंग होण्याची शक्यता असते. सो there are possibilities of food poisoning if we eat stale food. थर्ड आहे soil is turned over during tilling. म्हणजे जमिनीची किंवा मातीची मशागत करताना आपण माती वरती खालती का केली जाते. बघा, ड्युरिंग टू टर्निंग ऑफ सॉइल इट अलाउ युनिफॉर्म मिक्सिंग ऑफ मॅन्युअर अँड फर्टिलायझर. वरती खालती अशी माती केल्यामुळे टर्न केल्यामुळे त्याच्यामध्ये मॅन्युअर आणि फर्टिलायझर हे व्यवस्थित मिक्स होतात. इट इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ सॉइल. सीड्स ऑल्सो जर्मिनेट इझिली इन एरेटेड सॉइल. म्हणजे काय होतं बघा, माती वरती खालती केल्यामुळे त्याच्यामध्ये खतं ही मिक्स होतात नीट आणि इट इन्क्रीज फर्टिलिटी ऑफ सॉइल. सॉइलची सुपीकता वाढते आणि सीड्स ऑल्सो जर्मिनेटेड इझिली इन एरेटेड सॉइल. म्हणजे असं मोकळ्या ह्या मातीमध्ये सीड सुद्धा लगेच जर्मिनेट होतात, रुजतात. सो म्हणायचं सॉइल इज टर्न ओव्हर ड्युरिंग टिलिंग. फोर्थ बघूया, फंगस ग्रो क्विकली इन मॉइस्ट ऑर ह्युमिड कंडिशन. म्हणजे फंगस हे ह्युमिड आणि मॉइस्ट कंडिशनमध्ये ग्रो जास्त का होतात. बघा, फंगस नीड वॉटर अँड मॉइश्चर फॉर ग्रोथ. फंगसला वाढीसाठी मॉइश्चर आणि ह्युमिड असं वातावरण लागतं, त्याला कंडिशन लागते, त्याच्यामुळे ते वाढतात. अल्सो फंगस इज एबल टू ग्रो अँड रिप्रोड्यूस क्विकली इन मॉइस्ट कंडिशन. तसंच यांना रिप्रोडक्शनसाठी सुद्धा ही कंडिशन योग्य असते. सो फंगस ग्रो क्विकली इन मॉइस्ट ऑर ह्युमिड कंडिशन. बघा, हे 2 पॉइंट आहेत आणि सो म्हणायचं. फिफ्थ आहे रेफ्रिजरेटर इज युज्ड इन ऑलमोस्ट एव्हरी होम. प्रत्येक घरामध्ये रेफ्रिजरेटर का असतो. बघा, इफ फूड आयटम आर केप्ट आउटसाइड दे स्पॉइल व्हेरी फास्ट. फूड आयटम बाहेर ठेवले तर ते पटकन खराब होतात. ड्यू टू ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. कशामुळे खराब होतात तर मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथमुळे. इन रेफ्रिजरेटर द टेम्परेचर इज कीप्ड व्हेरी लो सो द फूड प्रिझर्व इन रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटरमध्ये टेम्परेचर खूप कमी असतं म्हणून आपण इथे ते खराब होत नाहीत आणि फूड प्रिझर्व इन रेफ्रिजरेटर. सो म्हणायचं अ रेफ्रिजरेटर इज यूज इन ऑलमोस्ट एव्हरी होम. सिक्स्थ आहे ब्रेड रायझेस ड्युरिंग बेकिंग. म्हणजे ब्रेड हा फुगतो का असं विचारले बेक केल्यावरती. बघा, द फर्मेंटेशन इज अ केमिकल प्रोसेस. कन्व्हर्जन ऑफ अ टाइप ऑफ कार्बन कंपाऊंड इंटू अनदर कार्बन कंपाऊंड बाय द ऍक्शन ऑफ मायक्रोब्स. म्हणजे फर्मेंटेशन ही एक केमिकल प्रोसेस आहे. एका कार्बन कंपाऊंड मधून हे दुसऱ्या कार्बन कंपाऊंड मध्ये कन्व्हर्ट केलं जातं. ह्याला कशामुळे, मायक्रोब्समुळे. हीट इज जनरेटेड इन धिस प्रोसेस. कार्बन डायऑक्साइड अँड सम अदर गॅस रिलीज्ड. म्हणजे ह्या केमिकल प्रोसेसमध्ये खूप हीट तयार होते आणि ह्याच्यातून कार्बन डायऑक्साइड आणि अजून काही गॅस रिलीज होतात, त्याच्यातून बाहेर येतात. मग हे जेव्हा गॅस बाहेर येतात, दीज गॅस कॉज इन्क्रीजिंग व्हॉल्यूम ऑफ ब्रेड राईस. सो इन्क्रीजिंग व्हॉल्यूम सो ब्रेड राईस. म्हणजे हे गॅस ब्रेडचा व्हॉल्यूम वाढवतात आणि म्हणून ब्रेड हा फुगतो.
नेक्स्ट आहे फॉडर इज सोक इन वॉटर बिफोर ऑफरिंग टू कॅटल. म्हणजे गुरांना खाद्य घालण्याच्या आधी ते पाण्यात भिजवलं जातं. का बघा, वेन फॉडर इज सोक इन वॉटर इट स्प्राउट्स. ते पाण्यामध्ये भिजत घातल्यावरती त्याला स्प्राउट्स म्हणजे मोड येतात. सो टू मेक फॉडर मोर न्यूट्रिशियस अँड मोर इझी टू डायजेस्ट इट इज सोक इन वॉटर बिफोर ऑफरिंग टू कॅटल. याच्यामुळे काय होतं, स्प्राउट्स आल्यामुळे त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढते, तसंच ते डायजेशनसाठी सुद्धा इझी होतं, म्हणून इट इज सोक इन वॉटर बिफोर ऑफरिंग टू कॅटल. इथे आपले गिव्ह रिझन कम्प्लीट झालेले आहेत. लास्ट एक 7th क्वेश्चन आहे बघा. व्हेन विल यू यूज सिम्पल मायक्रोस्कोप अँड व्हेन अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. एक्सप्लेन इन डिटेल हाऊ यू विल यूज देम. बघा, म्हणजे हे कधी वापरतात हे तुम्हाला सांगायचं आहे. बघा, आय विल यूज सिम्पल मायक्रोस्कोप टू मॅग्निफाय द ऑब्जेक्ट टू सी द ग्रोथ ऑफ फंगी ऑन द पीस ऑफ मॉइस्ट ब्रेड. म्हणजे सिंपल मायक्रोस्कोप कधी वापरणार, तर मॉइस्ट ब्रेडवरती फंगी जी उठते, फंगस उठतं किंवा बुरशी असते, ती बुरशीची वाढ पाहण्यासाठी आपण सिंपल मायक्रोस्कोप बघू शकतो. सिंपल मायक्रोस्कोप खाली मॅग्निफाईंग ऑब्जेक्ट, बरोबर. आणि आय विल यूज अ कंपाऊंड मायक्रोस्कोप टू ऑब्झर्व मायक्रो ऑर्गॅनिझम. कंपाऊंड मायक्रोस्कोप कशासाठी यूज करणार, टू ऑब्झर्व मायक्रो ऑर्गॅनिझम विच वी आर नॉट एबल टू सी विथ नेकेड आईज. आपल्याला उघड्या डोळ्याने जे दिसत नाहीत मायक्रो ऑर्गॅनिझम, ते पाहण्यासाठी आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप यूज करू. इथे आपला 7th क्वेश्चन कम्प्लीट झालेला आहे. तसंच या लेसनचा एक्सरसाइज सुद्धा पूर्ण झालेला आहे.